बार्शी शहरातून धक्कादायक बातमी समोर येते आहे। बाळेश्वर नाक्याजवळील एका मोबाईल दुकानात भर दिवसा कोयता घेऊन आलेल्या व्यक्तीनं मोठी तोडफोड करत दहशत माजवली। कारण फक्त एवढंच की त्यांच्या बायकोचा मोबाईल रिचार्ज झाला नव्हता। हा सगळा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। आरोपी बबलू कसबे यानं कॅमेऱ्यासमोर हात जोडून चूक झाली, मला माफ करा, कारवाई करू नका अशी आर्जवही केली। बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन बबलू कसबेला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगणे, दहशत पसरवणे, दमदाटी करून गंभीर कलमात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे। बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र म्हेत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली, काचा फोडल्या आणि नुकसान केलं। त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 998/2025 आर्म्स ॲक्ट आणि धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल आहे। आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। बार्शीमध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गय केली जाणार नाही। त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करू। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, सोलापूर।